श्री स्वामी समर्थ. 26 मार्च चैत्र अष्टमी. उपवास नाही केला तरी चालेल, पण चैत्र अष्टमीला हे 18 तोडग्यांपैकी 5 तोडगे आवर्जून कराच. पतीची मुलांची जोरदार प्रगती, सर्व दुःख दारिद्र्यांपासून मुक्ती. नमस्कार मित्रांनो, चैत्र नवरात्रीचा हा पावन मंगलमय उत्सव सुरू झालेला आहे. चोहीकडे शक्तीची उपासना आणि चैतन्याचा सोहळा सुरू आहे. पण मित्रांनो, तुम्हाला एक अत्यंत गुप्त गोष्ट माहीत आहे का? या पूर्ण 9 दिवसांच्या प्रवासात अशी एक रात्र येते, ज्या रात्री साक्षात निसर्ग आणि ब्रह्मांडातील सर्व दैवी शक्ती पृथ्वीवर सक्रिय असतात. ती रात्र म्हणजे महाअष्टमी. अनेकांना वाटतं की फक्त उपवास केला किंवा दिवा लावला की झालं, पण खरं तर या अष्टमीच्या रात्री काही विशेष विधी करणं गरजेचं असतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विड्याच्या पानाचे, नागवेलीच्या पानाचे असे 18 चमत्कारिक तोडगे सांगणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचं दुःख, गरिबी आणि घरातील कटकटी मुळापासून उपटून टाकण्याची ताकद ठेवतात. पण थांबा, हे फक्त पुस्तकी उपाय नाही. आज मी तुम्हाला एक असा महाप्रयोग सांगणार आहे जो तुम्ही आजवर कधीच कुठे ऐकला नसेल. व्हिडिओच्या एका विशिष्ट टप्प्यावर मी तुम्हाला दालचिनी, साखर आणि भीमसेनी कापूर यांचा एक असा अघोरी नकारात्मकता नष्ट करणारा प्रयोग दाखवणार आहे, जो तुमच्या घरातील वास्तुदोष आणि इडापिडा अक्षरशः ओवाळून बाहेर टाकेल. लक्षात ठेवा, हा प्रयोग करण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत आहे. जर तो क्षण चुकला तर पूर्ण फळ मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत 1 सेकंदही स्किप न करता पहा, कारण तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलण्याची ही ती संधी आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची ही एक कमेंट तुमच्यासाठी भाग्याची दारे उघडू शकते. व्हिडिओला मनापासून लाईक करा. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला तर मग जाणून घेऊया त्या 18 गुप्त तोडग्यांबद्दल. सख्यांनो, शास्त्र सांगतं की विड्याच्या पानांच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि देठात प्रत्यक्ष महादेवाचा वास असतो. म्हणूनच जेव्हा आपण हे पान अष्टमीला देवीला अर्पण करतो, तेव्हा ते केवळ पान न राहता एक सिद्ध वस्तू बनतं. चला जाणून घेऊया ते पहिले 9 महाउपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. 1. आर्थिक वृद्धीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी. अनेकदा कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही किंवा बरकत येत नाही. अशा वेळी अष्टमीच्या सायंकाळी 1 ताजे देठ असलेले विड्याचे पान घ्या. त्यावर अत्तराचा 1 थेंब लावा आणि त्या पानावर 9 गुलाबाच्या ताज्या पाकळ्या ठेवा. हे पान माता लक्ष्मीच्या किंवा दुर्गा देवीच्या चरणी अर्पण करा. अर्पण करताना ओम श्रीम भ्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा उच्चार करा. हे पान अष्टमीच्या रात्री तिथेच राहू द्या आणि नवमीला ते लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. तुमच्या संपत्तीत कशी वृद्धी होते हे तुम्ही स्वतः अनुभवाल. 2. कर्जमुक्तीसाठी, डोक्यावरचा डोंगर, कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी. कर्ज ही अशी गोष्ट आहे जी माणसाची झोप उडवते. अष्टमीच्या दिवशी 1 विड्याचे पान घ्या. त्यावर 2 अखंड लवंग आणि 1 विलायची ठेवा. हे पान मुडपून त्याचा विडा बनवा आणि तो
जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताच्या चरणी अर्पण करा. तृणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करा. हनुमानाची शक्ती आणि विड्याच्या पानाचा प्रभाव तुमच्या कर्जाचे मार्ग मोकळे करेल आणि तुम्हाला आर्थिक मोकळीक मिळेल. विवाह योग. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी ज्या उपवर मुलामुलींचे विवाह जमत नाहीत किंवा काही ना काही कारणाने मोडतात त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे. अष्टमीला एका विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूला ओल्या हळदीचा लेप लावा. त्यावर कुंकवाचे 2 टिळे लावा आणि ते माता पार्वतीच्या किंवा दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करा. हे गौरी शंकर अर्धांगी तथा त्वं शंकरप्रिया तथा मा करुण कल्याणी कांता कांता सुदुर्भलाभम हा मंत्र म्हणा. यामुळे विवाहातील दोष दूर होऊन लवकर सनई चौघडे वाजण्याचे योग येतात. शत्रू विजयासाठी. गुप्त शत्रूंचा नाश करण्यासाठी व्यवसायात किंवा नोकरीत काही लोक विनाकारण त्रास देतात. अशा गुप्त शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अष्टमीच्या रात्री विड्याच्या पानाच्या मधोमध थोडे काळे तीळ ठेवा. त्यावर कोळशाचा एक छोटा तुकडा ठेवा आणि हे पान घराबाहेर नेऊन एखाद्या निर्जन जागी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मागे वळून पाहू नका. यामुळे शत्रूच्या कुचाळक्या बंद होतात आणि तुमची प्रगती विना अडथळा सुरू होते. 5. आरोग्याचे वरदान असा एक उपाय सांगते. दीर्घकालीन आजारापासून सुटका मिळवण्यासाठी. घरात कोणी ना कोणी सतत आजारी असेल किंवा औषधे लागू पडत नसतील तर हा उपाय आवर्जून करा. अष्टमीच्या रात्री एक ताजे विड्याचे पान घेऊन ते आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते पान कोणाशीही न बोलता घराबाहेर न्या आणि एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. विड्याच्या पानामध्ये नकारात्मक शक्ती ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती असते जी आजारी व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मकता खेचून घेते. व्यापारात भरभराट. गल्ल्यात पैशाचा ओघ वाढवण्यासाठी. दुकान किंवा व्यवसाय चालत नसेल तर अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर एक चांदीचे नाणे किंवा एक सुपारी ठेवा. त्यावर अक्षता आणि सेंदूर अर्पण करून त्याची पूजा करा. ही पूजा झाल्यानंतर ते नाणे आणि सुपारी आपल्या गल्ल्यात किंवा हिशेबाच्या वहीजवळ ठेवा. हे पान दर नवरात्रीला बदलवावे. यामुळे तुमच्या व्यवसायाला कोणाचीही नजर लागत नाही आणि ग्राहकांची गर्दी वाढू लागते. 7. मुलांचे यश, बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी. मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा परीक्षेत यश मिळत नसेल तर विड्याच्या पानांच्या देठावर कुंकवाचा टिळा लावा. ते पान माता सरस्वतीच्या फोटोसमोर ठेवा. मुलांकडून सरस्वती वंदून घ्या. त्यानंतर ते पान वळून मुलांच्या पुस्तकात ठेवा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि बुद्धी तल्लख होते. स्वतःचे घर वास्तू स्वप्न पूर्ण करण्यासाठी. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर एक विड्याचे पान घ्या. त्या जागी तुम्हाला घर घ्यायचे आहे किंवा तुमच्या प्लॉटवरील थोडे माती घेऊन तिचा टिळा विड्याच्या पानाला लावा. हे पान घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका पांढऱ्या कपड्यात वर ठेवा आणि रोज त्याला नमस्कार करा. वास्तू देवताच्या कृपेने तुमच्या घराचे योग लवकर चालून येतात. नजर दोष, वाईट नजरेचा कडाका कमी करण्यासाठी.
घरात सतत चिडचिड होत असेल किंवा लहान मुले विनाकारण रडत असतील तर विड्याचे पान घ्या, त्यावर 7 वेळा ओवाळून ते पान घराबाहेर नेऊन जाळा. जसे ते पान जळेल तशी तुमच्या घराची आणि मुलांवरील वाईट नजर जळून भस्म होईल. हा उपाय अष्टमीच्या संध्याकाळी करणे अत्यंत प्रभावी ठरते. सख्यांनो, हे होते पहिले 9 प्रभावी तोडगे. पण सर्वात महत्त्वाचा सस्पेन्स प्रयोग अजून बाकी आहे, जो आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. तो पाहण्यापूर्वी तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला वळूया पुढच्या उपायांकडे. सख्यांनो, पहिले 9 तोडगे आपण पाहिले, पण आता जे 9 उपाय मी सांगणार आहे ते तुमच्या कौटुंबिक सुखासाठी आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नीट लक्ष देऊन ऐका. अखंड सौभाग्य. पती पत्नींमधील प्रेम वाढवण्यासाठी. ज्या घरामध्ये पती पत्नींमध्ये विनाकारण वाद होतात किंवा प्रेम कमी झाले आहे, त्यांनी अष्टमीच्या दिवशी माता गौरीला विड्याचे जोडपान 2 पाने एकमेकांना जोडून अर्पण करावे. त्या पानांवर कुंकवाने स्वतःचे आणि पतीचे नाव लिहावे. यामुळे वैवाहिक आयुष्यातील कडू आठवणी संपतात आणि नात्यात साखरेसारखा गोडवा येतो. नोकरीतील बढतीसाठी, प्रमोशन आणि पगारासाठी अनेक वर्ष एकाच पगारावर काम करून थकले असाल तर अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर 7 अख्खी मिरी ठेवा. हे पान भगवान शिवाला किंवा माता दुर्गेला अर्पण करा आणि तुमच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. मिरी ही अडथळे दूर करणारी मानली जाते, ज्यामुळे तुमच्या करिअरमधील सर्व मार्ग मोकळे होतात. मानसिक शांतता, नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी जर तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत असेल तर विड्याच्या पानात 1 तुळशीचे पान आणि थोडी खडी साखर ठेवा. हे पान हनुमानाच्या चरणी अर्पण करा. हनुमान हा संकटमोचक आहे. विड्याच्या पानाचा गारवा आणि तुळशीची सात्विकता तुमच्या मनातील भीती आणि तणाव पूर्णपणे काढून टाकेल. पितृदोष निवारण. घराची प्रगती रोखणारे दोष घालवण्यासाठी घरात कितीही पैसा आला तरी तो आजारपणात जात असेल तर पितृदोषाची शक्यता असते. अष्टमीला विड्याच्या पानावर काळे तीळ आणि थोडे दही ठेवा. हे पान दक्षिण दिशेला तोंड करून घराबाहेर एखाद्या झाडाखाली ठेवा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील प्रगतीचे दरवाजे उघडतात. नवीन कामात यश, इंटरव्ह्यू किंवा करारासाठी जाताना जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडता तेव्हा अष्टमीला सिद्धी केलेले 1 विड्याचे पान खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. हे पान म्हणजे विजयाचे प्रतीक आहे. यामुळे तुमच्या कामात येणारे विघ्न दूर होऊन तुम्हाला यशप्राप्ती होते. मुलांचे रक्षण. वाईट संगतीपासून वाचवण्यासाठी तुमची मुले तुमचे ऐकत नसतील किंवा तुमच्या मार्गात किंवा चुकीच्या मार्गाला जात असतील तर अष्टमीला विड्याच्या पानाच्या मागच्या बाजूला काजळाचा 1 मोठा टिळा लावा. हे पान भैरवाच्या किंवा देवीच्या मंदिरात अर्पण करा. यामुळे मुलांवरील वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होतो आणि त्यांना सन्मार्ग मिळतो. घराची सुरक्षा. चोरी आणि अपघातापासून वाचवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर शेंदुराने स्वस्तिक काढा. हे पान घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर वरच्या बाजूला चिटकवा. हे सुरक्षा कवच म्हणून काम करते. यामुळे घरामध्ये कोणताही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि घराचे रक्षण होते. सामाजिक प्रतिष्ठा. समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी लोक तुम्हाला कमी लेखत असतील किंवा तुमचा अपमान होत असेल तर विड्याच्या पानावर केशराचा टिळा लावून ते देवीला अर्पण करा. केसराचा सुगंध आणि विड्याचे पान तुमचे आकर्षण वाढवते आणि समाजात तुमचा प्रभाव आणि मान सन्मान वाढवू लागतो. इच्छित फळ प्राप्तीसाठी
कोणतीही मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा तोडगा. तुमची अशी एखादी इच्छा जी खूप दिवसांपासून अपूर्ण आहे ती एका विड्याच्या पानावर चंदनाने लिहा. हे पान अष्टमीच्या मध्यरात्री देवीच्या चरणी अर्पण करा आणि 9 वेळा दुर्गा सप्तशतीतील एखादा मंत्र किंवा नवर्ण मंत्र म्हणा. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. सख्यांनो, हे 18 तोडगे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील या शंकाच नाही. पण आता वेळ आली आहे त्या महासस्पेन्स प्रयोगाची. दालचिनी, साखर आणि भीमसेनी कापूर या त्रिवेणी संगमातून घराची लक्ष्मी कशी प्रसन्न करायची तो चमत्कार पाहायचा आहे ना, तर चला पुढच्या भागात पाहूया हा थरारक प्रयोग. सख्यांनो, आता जो प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे तो नीट लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. अनेकदा आपण घरात खूप कष्ट करूनही पैसा टिकत नाही, सतत चिडचिड होते किंवा घरातील व्यक्तींना विनाकारण उदास वाटतं. यालाच आपण वास्तुदोष किंवा दृष्ट लागणे म्हणतो. हा दोष दूर करण्यासाठी अष्टमीच्या रात्री जेव्हा चंद्र आकाशात येतो तेव्हा हा प्रयोग करायचा आहे. एक अखंड हिरवेगार आणि देठ असलेले विड्याचे पान घ्या. त्यावर दालचिनीची एक छोटी काडी ठेवा. दालचिनी ही लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करते. त्यावर 1 चमचा साखर ठेवा. साखर ही नकारात्मकतेचा कडवटपणा शोषून घेते आणि आयुष्यात गोडवा आणते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर 2 मोठे तुकडे भीमसेनी कापूर ठेवा. आता हा कापूर प्रज्वलित करा. जेव्हा तो जळू लागेल तेव्हा त्याचा पवित्र धूर निघेल. तेव्हा हे पान हातावर धरून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करून प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात हा धूर दाखवा. मनातल्या मनात ओम दुर्गाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करा. घराच्या कोपऱ्यात साठलेली नकारात्मक ऊर्जा या धुरामुळे नष्ट होईल. जेव्हा कापूर पूर्ण जळून जाईल तेव्हा ते पान आणि त्यावरील साखरेचे अवशेष घराबाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली किंवा कोपऱ्यात ओवाळून टाकून द्या. मागे वळून पाहू नका. हा प्रयोग केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की घराचं वातावरण कसं हलकं आणि प्रसन्न सुगंधही झालेलं आहे. हा प्रयोग फक्त अष्टमीलाच करायचा आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणा एका दुःखी कुटुंबाला आशेचा किरण मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जयघोष कमेंटमध्ये नक्की करा. माता राणी तुमची सर्व संकटे दूर करो आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो हीच प्रार्थना. धन्यवाद आणि जय माता दी.